ठाकरे चित्रपट प्रदर्शित व्हायला आता काही तास उरलेत। मात्र या चित्रपटाचं श्रेय घेण्यासाठी शिवसेना आणि मनसेच्या नेत्यांमध्ये श्रेयाची लढाई सुरू झाली आहे। मनसेने शिवसेना भवनाच्या समोर बॅनर लावून या चित्रपटाला शुभेच्छा दिल्यात। मात्र त्यात फक्त दिग्दर्शक आणि मनसेचे नेते अभिजित पानसे यांनाच शुभेच्छा देण्यात आल्यात। या बॅनरवर संजय राऊत यांचा कोणताही उल्लेख करण्यात आलेला नाहीये। या चित्रपटाच्या माध्यमातून त्यावेळची शिवसेना आणि आताची शिवसेना लोकांना पाहायला मिळेल असा टोला मनसेचे संदीप देशपांडे यांनी शिवसेनेला लगावला। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी उमेश करंजकर यांनी। ठाकरे चित्रपट प्रदर्शित होणार आहे आणि भरभरून या चित्रपटाचं प्रमोशन सुरू आहे। या चित्रपटाला मनसेकडून देखील शुभेच्छा देण्यात आलेल्या आहे। मात्र हे बॅनर जे लावण्यात आलेले आहे त्यामध्ये फक्त दिग्दर्शक अभिजित पानसे यांना हे शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत। अजून कोणाचंही नाव या पोस्टरवर आपल्याला पाहायला मिळत नाहीये। हे जे पोस्टर आहे ते सेना भवनाच्या परिसरामध्ये लावण्यात आलेले आणि ह्या चित्रपटाच्या दिग्दर्शकांना शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत। आपल्यासोबत या विषयावर बोलण्यासाठी स्वतः मनसे नेते संदीप देशपांडे आहेत। सर, काय सांगाल? चित्रपट प्रदर्शित होतोय आणि शुभेच्छा तुम्ही दिलेल्या आहेत, मात्र फक्त दिग्दर्शकाला दिल्या आहेत, असं का? मला असं वाटतं दिग्दर्शकाचा रोल खूप महत्त्वाचा आहे एखाद्या चित्रपटामध्ये आणि अभिजितने खूप मेहनत केली आहे। मी त्याला मेहनत घेताना बघितलेलं आहे, त्यामुळे त्याचा आणि रेगेनंतर हा बऱ्याच दिवसांनी दुसरा चित्रपट होतो, त्यामुळे त्यांना आम्ही शुभेच्छा दिलेल्या आहेत। पण इतर कोणाचाच नाही, कारण संजय राऊत स्वतः खूप मोठ्या प्रमाणात प्रमोशन करतायत, सगळीकडे जात आहेत आणि इतरही मग कलाकारांची पूर्ण टीम आहे। असं असताना फक्त दिग्दर्शकांना शुभेच्छा, असं का? तर मला असं वाटतं एक टीमवर्क आहे आणि त्या टीममध्ये दिग्दर्शक महत्त्वाचा रोल प्ले करतो। पण मला प्रमोशनमध्ये कुठेही अभिजित पानसे दिसले नाहीत। माहीत नाही म्हणजे त्यांचं काय स्ट्रॅटेजी असेल ती असेल, पण मला असं वाटतं की अभिजितला त्याचं ड्यू क्रेडिट दिलं पाहिजे। चित्रपटाच्या संदर्भात काय सांगाल? चित्रपट तुम्ही स्वतः पाहणार आहात, कसं या चित्रपटाबद्दल उत्सुकता आहे तुम्हाला देखील? अभिजितनी डिरेक्ट केलेला आतापर्यंत प्रत्येक पिक्चर मी बघितलेलं आहे। या चित्रपटाच्या संदर्भात काय सांगाल तुम्ही? निश्चित बघणार ना, त्यांनी डिरेक्ट केला तर मी बघणार असतो चित्रपट, त्यात काय वादच नाही। आणि माननीय बाळासाहेब ठाकरेंवर एखादी बायोपिक येते आणि ती बघणार नाही असं होणार नाही। महाराष्ट्रातला मराठी माणूस प्रत्येक बघणार। तुम्ही पण आव्हान करणार इतरांना की हा चित्रपट पाहावा? हो, त्यांनी मी निश्चितपणे मला असं वाटतं त्यांनी पाहावा, जेणेकरून त्यावेळची शिवसेना आणि आत्ताची शिवसेना यातला फरक लोकांना कळेल। कॅमेरामन मनोज सोबत उमेश करंजकर, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।